हॅलो. हॅलो. हा ते स्क्रिप्ट संदर्भात तुम्हाला फोन जोडून देतो. ते 6 मुद्द्यांवरच हा तुम्हाला सांगशील बघा त्याने. हो, घेऊन आता येतात लगेच जरा. जोडतंय का? हा देतो की आता जोडून. ओके ओके. हा देतो This बघा call त्याने. is now being recorded. हॅलो. हॅलो. हा हॅलो. आता विषय कसा आहे, तिथे आम्ही 8 मुद्दे काढले ते. बर हा, तर त्यातला पहिला विषय आहे की पाणी प्रश्नाचा विषय आहे आमचा. बर मग त्याच्यावरती कसं आहे की तिथे कसं आहे की रोजच्या रोज पाणी येत नाही, हा आणि आलं तरी पण त्याचा फिल्ट्रेशन प्लांट वगैरे बंद आहे सगळा. बर. हा, असा सगळा विषय आहे. आता सर तो प्रोजेक्ट जिथं बंद पडलाय म्हणताय बरोबर. हा, हा ती प्लेस आहे का तिथं, म्हणजे ओपन आहे का ती प्लेस तिथं? ओपन म्हणजे जागा वे जो प्लांट, हा हा ती जो प्रोजेक्ट जिथं आहे जो बंद पडलाय फिल्टरेशनचा हा, आहे जो फिल्ट्रेशन project. प्लांट बंद आहे, बरोबर. हा, हा तो तिथं आहे ना पलूस मध्ये? पोलीस मध्ये नाही, आमचं कुंडल प्रादेशिक योजनेचं पाणी आम्हाला येतं सध्या, बर आणि त्याचा फिल्ट्रेशन प्लांट बंद पडलाय. हा, बर बर पिण्याचं पाणी येत नाही याच्यावरती एक आपल्याला पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी वेळच्या वेळी येत नाही, काही थोडे दिवस येते, थोडे दिवस येत नाही. म्हणजे 365 बर दिवसापैकी 180 दिवस पाणी येतंय, आणि पाणीपट्टी 1800 रुपये आहे आमची. आता 1800 बर रुपये पाणीपट्टीचा विषय असा झालाय की मग 1800 रुपये पाणीपट्टी आम्ही का भरायची? तर ते बरोबर आम्हाला 1800 रुपये पाणीपट्टी नाही भरून देणार. आमची टॅगलाईन असेल की जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी, ही आपल्या ओके. पक्षाची टॅगलाईन असेल, आणि त्यानुसार बर व्हिडिओ तो आपल्याला जनरेट करायचा. ओके ओके. हा झाला. हा विषय काय आला सर? हा, दुसरा विषय. दुसरा हा विषय आहे डीपी प्लॅनचा. डीपी प्लॅन म्हणजे काय? डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट हो प्लॅनचा मध्ये विषय कसा झालाय की विकास आराखडा, हा जो प्रारूप विकास आराखडा जो झालाय, हा हा, तर तो प्रारूप विकास आराखड्याबाबत लोकांच्या घरावरती रस्ते टाकलायत, लोकांच्या शेतजमिनीमधून रस्ते गेलेले आहेत, आणि हा काही मोजक्या लोकांचं ह्याच्यावरती आरक्षण टाकलं होतं की कुठं बस स्टँड, कुठं ते मच्छी मार्केट वगैरे असं आरक्षण टाकलं होतं. तर काँग्रेस बर पक्षातल्या म्हणजे ज्या लोकांचे ज्यांचे आरक्षण पडलं होतं ते त्यांनी आरक्षण काढलं, फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांचं आरक्षण काढलं, आणि इतर लोकांना बर आहे असं त्यांनी दाबलंय त्याविषयी. मग त्यांच्या बर जमिनीवरती, शेतजमिनीवरती ते आरक्षण टाकले, आणि त्यांना भूमिहीन केले. त्यांना फास बर लावायची वेळ आली आहे. असं ते आपल्याला त्याचं एक हे करायचं. हा, फास लावायचा किंवा आपल्याला त्याची स्क्रिप्ट पाहिजे की बाबा आम्ही फास लावू. मी तुम्हाला व्हॉट्सअपला आणि अक्षयदादांच्या मार्फत आम्ही काय केले ते टाकतो तुम्हाला. त्यात ते करता येते बर. का बघा. ओके ओके हा सर. झाला आता डेव्हलपमेंट तिसरा प्लॅनचा विषय. विषय. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कसं झालंय की नेत्यांच्या जमिनी वाचवल्या त्या, आणि आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांच्या सामान्यांच्या वरती जमिनी टाकलं. घालवल्यात. हा हा हो हा. हो 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 कळालं सर. तिसरा हा विषय सर. हा, तिसरा विषय की घनकचऱ्याचा विषय. घनकचऱ्याचा विषय असा आहे की हा ज्या घनकचऱ्याचं जे टेंडर आहे ते मुळात हा पहिलं होतं. ते कसं असतंय घनकचऱ्या टेंडर, ते क्षेत्रफळावर अवलंबून असते. क्षेत्रफळ म्हणजे तुमचे रस्ते किती आहेत, गटरी किती आहेत, आणि ते तुमचे घरं किती आहेत, त्याच्यावरती ते घनकचऱ्या टेंडर निघतं. 2016 साली पहिलं टेंडर निघलं 56 लाख रुपयाचं, आणि आता त्या टेंडरची बर किंमत झाली 1,76,00,000 रुपये. हा, तर बर त्याच्यामध्ये काय, घनकचऱ्याच्या मध्ये आपला काय विषय असतोय की ज्यावेळी घनकचऱ्याची गाडी जेव्हा येते त्याच्यामध्ये 2 माणसं असतात. तो एक माणूस काय करतो की घरात जाऊन कचरा उचलतो, आणि ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, हे करावं लागतं. त्याच्यामध्ये घातक कचरा म्हणून एक तिसरा एक पॉईंट असतो, तर ते पण ते करावं लागतं. पण ऍक्च्युअली मध्ये गाड्याच्या परिस्थित्या खूप बेकार आहेत. वेळच्या वेळी घनकचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. काही ठिकाणी 2-2 दिवसानंतर घनकचऱ्याच्या गाड्या पोहोचतायत. असा हा सगळा विषय आहे. गटरांच्या बाबतचा पण घनकचऱ्याचं जे टेंडर जे आहे त्याच्यामध्ये गटर उपसायचं पण काम त्यांच्याकडे आहे. त्यातून त्यांचा जो मैला निघतो ते सुद्धा उचलायचं काम त्यांच्याकडे आहे. गटराईचं काय करते, बर कधी तर मैला उपसते, आणि तो नेतच नाही, तो तसाच पडला जातो, आणि ते परत आणि गटरीत जातो.
परत चौथा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की गटारीचा झाला विषय, हे झाला रस्ते लोटणे, म्हणजे रस्ते लोटणे. रस्ते लोटाय सुद्धा काम ही 1,76,00,000च्या या टेंडर मध्येच आहे. पण ते रस्ते कधी लोटत नाहीत. फक्त मेनपेठ मध्ये जरा आपलं तेवढं 4 बायका तेवढ्या झाडू लावून मारते त्या. पण ते जवळपास 25 किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे रस्त्यांचं लोटायचं. बर. त्याला कसं आहे की हा त्याला प्रायोरिटी आहे की बाबा रोजच्या रोज किती किती क्षेत्र लोटायचं, परत 2 दिवसाआड कुठले रस्ते लोटायचे आणि 7 दिवसानंतर कुठले रस्ते लोटायचे, असं त्या एक करारनाम्यामध्ये असतं. पण ते काय त्या पद्धतीने पण काम होत नाहीये, अशी एक परिस्थिती घनकचऱ्याबाबत आहे. बर. हा झाला घनकचऱ्याचा विषय. त्याच्यामध्ये अनेक इन्क्लूड असा विषय आहे की घनकचऱ्याचं म्हणजे विषयाबाबत असा आहे की जे लोक काम करतायत घनकचऱ्याचे, तर त्याच्या अकाउंटवरती पेमेंट जात नाही आणि ते अमाऊंट जाते दुसऱ्याच्या अकाउंटवरती आणि यांना बाय कॅश पेमेंट मिळतं. त्यांच्या आरोग्याची तपासणी कधी होत नाही, त्यांना ग्लोव्ज नसतात, त्यांना काही नसतं. ते घनकचऱ्यावर माझ्या हिशोबाने 2 ते 3 स्क्रिप्ट तयार होतील असं मला वाटतंय. हो 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 हो. परत चौथा मुद्दा असा आहे की एमआयडीसीचं काय लिहिलंय, एमआयडीसी जागा. आता काय झालंय, पोलूस शहरामध्ये एक एमआयडीसी आहे. तर ती एमआयडीसी बऱ्यापैकी चालत्या किर्लोस्करांच्या भरोश्यावरती आणि युवकांना काय झालंय की उद्योग उभा करायचा आहे पण जागा उपलब्ध नाही. तर ओके. म्हणून त्यांना डबा घेऊन कामाला जायला लागते. जसं त्यांच्याकडे स्किल आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, भांडवल आहे, पण ते जमिनी घेऊ शकत नाहीत. कारण पोलूस शहरामध्ये जर प्रॉपर जमीन 1-2 गुंठे घ्यायची म्हणली तर ते जवळपास 40 ते 50 लाख रुपयेच्या आसपास त्याचा रेट आहे. म्हणजे गुंठ्याचा विषय सांगतो तुम्हाला, मोठ्या जमीन. आणि हा हा. त्यानंतर मग त्या जागेसाठी आपल्याला, आता मला एक सांगा गणेश भाई, ती जागा म्हणजे आपण तो विषय काउंटर करायचा आहे का साडगेवाडीचा? आता काय गरज बर. नाही, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय की एमआयडीसी मधले जे वर्कर आहेत त्यांना उद्योजक व्हावं असं वाटतंय, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे ते उद्योजक होत नाहीयेत. तर त्यासाठीच एक हा. संवाद असणं, एक ऍक्टिंग असणं गरजेचं आहे. त्यासाठी एक स्क्रिप्ट तयार करा. बरोबर. ओके. आणि पुढचा. हा झाला आहे आता घरपट्टी पाणीपट्टीचा विषय आहे. तर घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, शिक्षण कर, असं एक 4 ते 5 कर, वृक्ष लागवड कर, असं एक कर लावायचा एक प्रयत्न नगर परिषद किंवा सत्ताधारी करतायत. म्हणजे आता 100 बर. रुपये जर माझा कर असेल तर तो चौपट कर आकारणी त्यांनी केली होती. करवाढी त्यांची इथं होतात. त्याला आम्ही विरोध बर. केला. पण विषय काय आहे की ऑलरेडी काही ठिकाणी अजून दिवा पोचलेला नाही. म्हणजे स्ट्रीट लाईट अजून बऱ्याच वस्त्या वाड्यावरती पोचलेली नाही. पाणीपट्टीचा पण विषय तशीच परिस्थिती आहे की पाईपलाईन अजून त्या काही लोकांपर्यंत पोचलेली नाही आणि गावामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही. गटारी सगळ्या ह्यात तुंबून असतात किंवा त्यांना आरोग्याचा विषय आहे त्यांचा. त्यात कर ह्या हा हा. खरं तेवढी सुविधा द्या, असं करायचं. कर घेणार नाही म्हणायचं. आता काय करायला लागेल याच्यामध्ये, आम्ही कर द्यायला तयार आहे, पण गेली ग्रामपंचायत काळापासून किंवा नगरपरिषद स्थापनेपासून म्हणजे सुविधा दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्ही कर म्हणजे भरणार नाही, असा तो विषय पाहिजे आपला. कर घ्यायला आपण द्यायला तयार आहेत लोक, पण त्यांना सुख सुविधा भेटत नाहीयेत. बर. तर ही आता जी कराचं आपण जे कराचं बोललो नाही, हा हा, म्हणजे त्याच्यावर स्क्रिप्ट कशी होऊ शकते माहितीये का? बाकीच्या विषयांवर आपण जी पॉडकास्ट करतात त्या टाइप मध्ये होऊ शकते काय? हा हा, रील्स होऊ शकते त्याच्यावर. बट जो कराचा विषय आहे ह्याच्यावर स्टोरी लिहिली पाहिजे. मुद्दा काय आहे, हा कारण की आपल्याला कराचं असं दाखवता येणार नाही. आपल्याला ती सिच्युएशन निर्माण केली पाहिजे तिथं. येस. अजून एक बरोबर, विषय, तुम्हाला समजलं मला काय हो हो. म्हणायचं? आणि माझं एक घनकचऱ्यामध्ये अनेक मुद्दा इन्क्लूड असा असला पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे आपल्याला करावा लागेल की व्यापाऱ्यांचं काय झाले, हा घनकचरा कर जो आहे तो रेग्युलर घरगुती कचरा उचलायचा असेल तर 160 रुपये आपण प्रति मालमत्ता आपण नगर परिषदेला भरतोय आणि हा व्यापाऱ्यांच्याकडून प्रति दुकान ते 360 रुपये घेत आहेत. म्हणजे जो व्यापारी आहे तो जवळपास 360 रुपयांनी 180, जवळपास किती रुपये देतो? 540 रुपये हे वार्षिक कर भरतायत, पण त्या पद्धतीने सुविधा नाही. मग व्यापाऱ्यांच्या बाबत पण आपण एक तो विषय करू शकतो. बर. हा, आता एवढे तर मुद्दे सध्याच्या परिस्थितीला आहेत. त्यानंतर मग अजून काय मुद्दे ऍड जर झाले तर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. मग यात कुठले मुद्दे म्हणता अक्षय? गाव ऐका ना दादा, माझं काय म्हणणं आहे, हा हॅलो,
हा. आपण करावर सिच्युएशन वर सेपरेट मोठा व्हिडिओ होणार आहे त्याच्यावर, बरोबर का? नाही अक्षयभाईंच्यावर बोला, अक्षयभाई सांगतील तुम्हाला. 1 मिनिट देतो फोन. हॅलो. हॅलो आता हे जे अक्षय सर, ऐका की हम्म. ऐका, बोला बोला बोला. आता ह्या मुद्द्यावर आहे ना, मी फक्त काम चालू करा या मुद्द्यावर. हो हो, माझं म्हणणं काय होतं सर, मी काय म्हणतोय की आपले एवढे मुद्दे आहेत, बरोबर का? हा, आपण जर असं दाखवलं सत्ताधारी, आता आपला जो व्हिडिओ बघितलाय, सत्ताधारी आता इलेक्शन आल्यानंतर भेटीला गेलाय, बरोबर? भेटीला गेल्यानंतर तिथं ग्रामपंचायत बसल्या किंवा हो, सभा बसल्या नाही, नाही, काय आहे, तो एक आपण नंतर ऍडिशनल करू. फक्त याच्यावर तुम्ही हे करा चालू. हा? मी बोलतो त्यावर. बरं, सेपरेटच करूया का? हा हा ओके, चालेल, फाईन. हा. हा. ठीक आहे